नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदे सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो मुद्दा अतिशय महत्त्वाचा तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, हा जो व्हिडिओ आहे हा मुले आणि मुली दोघांसाठी पण अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण की यावेळेस आपल्याला माहिती आहे एकच फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरता येतोय, जास्त फॉर्म भरता येत नाही। पूर्वी तुम्ही 10 फॉर्म भरून 10 ठिकाणी ग्राउंड देऊन एका ठिकाणी लिखी देणं शक्य होतं, मात्र यावेळेस तुम्हाला जास्त फॉर्म पण भरायचे नाही, जास्त ग्राउंड पण द्यायचं नाही आणि पेपर सुद्धा जास्त द्यायला संधी मिळणार नाही। मात्र त्यात एक पद असं आहे की 12-13 जिल्ह्यांमध्ये त्या पदाच्या जाहिराती आलेल्या आहेत, जागा पण आलेल्या आहेत। पोलीस बँड्समन भरती 2024 बँड्स पोलीस ठरू शकतो निर्णायक। बँड पोलीस हा घटक बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी निर्णायक ठरू शकतो। ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला बँड्स पथकासाठी लागणारी पात्रता, बँड्स पथकामध्ये असणाऱ्या गोष्टी, बँड्स पथकामध्ये कोणकोणते वाद्य वाजवावे लागतात, बँड्स पथकाचं तुम्हाला सर्टिफिकेट कुठे मिळेल, मार्गदर्शन कुठे मिळेल, तुमच्यासाठी मोफत मार्गदर्शन मेळावा पण ठेवलेला आहे। 2 दिवसांनी तुमच्यासाठी मोफत मार्गदर्शन मेळावा पण एका ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानंतर बँड्समनचा कट ऑफच्या संदर्भात असेल किंवा बँड्समन उंची विंची सगळ्या गोष्टी संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का बँड्समनच्या जागा कोणत्या ठिकाणी किती जागा आहे बँड्समनच्या ते पण सांगणार आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे, कोणत्या वाद्याला, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहे। बँड्समन आलं लक्षामध्ये। पोलीस बँड्समन भरती 2024 मुलींना बँडची संधी गरजेची, कारण की मुलींना एकच फॉर्म भरता येणार फक्त पोलीस शिपायाचा, ज्यांच्याकडे लायसन असेल त्यांना पोलीस चालकचा आणि एक कारागृहाचा येईल। मात्र बँड्स हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। बऱ्याच दिवसानंतर बँडच्या जवळ 104च्या आसपास जागा आलेल्या, 100+ जागा बँड्समनच्या आहेत आणि 13 जिल्ह्यांमध्ये ही भरती होते पूर्णपणे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे तुम्ही पाहू शकता। आपण करतोय सुरू आपल्या आजच्या महत्त्वाच्या लेक्चरला। तत्पूर्वी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बँड्समनचं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती आयोजित बँड्स पोलीस भरती मोफत मार्गदर्शन मेळावा रविवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता मेळावा आहे। अतिशय महत्त्वाचा मेळावा आहे। जे महत्त्वाचे तज्ञ व अनुभवी प्रात्यक्षिक घेणारे जे लोक आहेत, जे प्रॉपर तुमची भरती करणारे, त्याच लोकांना त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी तज्ञ मार्गदर्शनाला बोलवलेले पोलीस दलामधलेच ते बँड पोलीस भरती जिल्हा निवड असेल, बँड्समन प्रात्यक्षिक चाचणी तज्ञ व अनुभवी असेल, त्याचबरोबर सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून घेतले जाणार प्रशिक्षण असेल अनुभवी, त्याचबरोबर वेस्टर्न पद्धतीने बँड पोलीस भरती वाद्य प्रशिक्षण, कागदपत्र तपासणी। या मेळाव्यामध्ये सैन्य व पोलीस दलातील तज्ञ मार्गदर्शक असणारे, परगावच्या उमेदवारांना राहण्याची व नाश्त्याची मोफत सोय, जेवणाची अल्प दरात सोय। लक्षात ठेवा, परगावावरून जे विद्यार्थी जाणार आहेत त्या ठिकाणी बारामतीला, त्यासाठी उमेदवारांना राहण्याची व नाश्त्याची अतिशय मोफत सोय केलेली आहे। पत्ता आहे मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नवीन कॅम्पस, जळोची लाकडी रोड, कनेरी चौका शेजारी। नाव नोंदणी करणं तुम्हाला गरजेचे। जाण्यापूर्वी नाव नोंदणी जर करायची असेल तर 9767100974 9767100476 या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि तुम्ही बँड्समनचं मोफत मार्गदर्शन मिळवा। येत्या 17 तारखेला म्हणजेच येत्या रविवारी तुम्हाला बँड्समनचं मोफत मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे। संपूर्ण जागा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मात्र अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे। जरी लांब झाला तरी अडचण नाही। तर त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आधी सांगतो का वाद्य कोणते वाजवायचे। बँड पोलीस भरती स्पेशल 1 महिन्याची बॅच आहे सरांची। वेस्टर्न पद्धतीने म्युझिक बँड शिकवलं जातं। आर्मी आणि पोलीस दोन्ही क्षेत्रातील तज्ञ अनुभवी 2 प्रशिक्षक आहे। 6 मार्च पासून बॅच पण सुरू झाली। या ठिकाणी लक्ष द्या, तुम्हाला कन्सर्ट फ्लूट, क्लारनेट, अल्ट्रो सॅक्सोफोन, टेनॉर सॅक्सोफोन, बारिटोन, बजून, हॉर्न, टेनॉर, ट्रॉम्बन, ट्रॉम्पेट, इफोनियम, बास, बिगुल, साइड ड्रम, बेस ड्रम एवढे वाद्य तुम्हाला वाजवायचे। मग हे सगळेच आले पाहिजेत का? नाही, लक्षात घ्या। याच्यातले 1-2 जरी वाद्य तुम्हाला व्यवस्थित वाजवता आले किंवा एक जरी वाद्य व्यवस्थित वाजवता आलं तरी जमणार आहे। मात्र आता सपोज नांदेडला जाहिरात आलेली, नांदेडला त्यांनी डायरेक्ट दिला आम्हाला क्लारनेटच्या 2 जागा पाहिजे, टेनॉरची 1 जागा पाहिजे, बारिटोन वाजवणारा पाहिजे, बजून वाजवणार पाहिजे, बिगुल वाजवणार पाहिजे, म्हणजे असे सेपरेटली वाद्यानुसार पण जागा येतात बरं, असं काही नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, लय इम्पॉर्टंट, ती मी तुम्हाला जाहिरात दाखवायची वेळेस सगळी दाखवतो। इत्यादी सर्व वाद्य वाजवण्याचा अनुभव हे पण सह्याद्री करिअर अकॅडमी ठिकाणी बॅच चालू आहे मित्रांनो। भाजी मंडई रोड लगत सूर्यनगरी बारामती या ठिकाणी मित्रांनो बॅच चालू आहे। 9767 100 476 आणि 9767 100 974 या नंबरवरती संपर्क करून
तुम्ही बॅच जॉईन या ठिकाणी करू शकता किंवा त्याचा अनुभव घेऊ शकता. कारण आता तुम्ही फॉर्म भरला, कारण का तुम्हाला फॉर्म भरताना सर्टिफिकेटची गरज लागत नाही. ज्यावेळेस तुम्हाला वाजवा जायचे त्यावेळेस जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा होतो आणि तुमचं सिलेक्शन होतं. दुसरी गोष्ट महत्वाच्या ज्या काही त्याच्या अजून नियम व अटी ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तत्पूर्वी अजून एक ज्या मार्गदर्शन आहे सह्याद्री क्रीडा बारामती जो मोफत मार्गदर्शन मिळावे त्याच्यामध्ये काय काय शिकवणार, जिल्हा निवड, कागदपत्र तपासणी, नोट्स व इतर बारकावे. गुरुवार दिनांक 14 मार्चला 10 वाजता माजी सैनिक आहे. शुक्रवारी 15 ला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहेत. शनिवारी 16 ला खेळाडू पोलीस पाल्ले आणि 17 मार्चला बँड पोलीस आहे. बँड पोलीस 17 मार्चला बँड पोलिसांचा मेळावा आहे आणि 18 मार्चला होमगार्ड आणि अनाथांचा मेळावा आहे. ह्या तारखेनुसार नोट्स व इतर बारकावे असतील. जिल्हा निवडाचा सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी ते सर्व तुम्हाला आहे. मार्गदर्शन उमेश रुपनवर सर संचालक अकॅडमी याच्यामध्ये 9767 या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याचा नक्कीच मित्रांनो लाभ घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचे. आता आपण सुरुवात करतो मित्रांनो एक जाहिरातीपासून. पहिली जाहिरात मी घेतो आता नांदेडची. बघा नांदेडला किती जागा, आता तुम्हाला याच्यातला अजून एक सांगतो. नांदेडला किती जागा आहे, टोटल 134 जागा. पण नांदेडवाल्यांनी काय सांगितलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बॅट्समन नाव आहे ना खाली महत्वाची टिपच्या वरती बघा बॅट्समन. त्यांनी सांगितलं वरील पैकी बॅट्समनची 6 पदं भरणे आहे. त्याच्यामध्ये एक ट्रम्पेटची 2 पदे, क्लारनेटची 2 पदे, इफोनियमचं 1 पद आहे, साईड ट्राम्बोलचं 1 इत्यादी वाद्य विशारद असणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जर पिपाने वाजवता येत असेल किंवा दुसरं काय वाजवता येत असेल किंवा बघून वाजवता येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कामाचं नाही. त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट किती पदासाठी किती जागा, ट्रम्पेट वाले पाहिजेत, क्लारनेट वाले पाहिजेत, इफोनियम वाले पाहिजेत, त्यांनी डायरेक्टली त्या ठिकाणी सांगितलेले. दुसरी गोष्ट ही जी भरती आहे अजून एक जाहिरात घेतो तुमच्यासाठी माहितीसाठी. हे बघा नांदेडची जाहिरात पाहिजे आपण. आता ही छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहे. टोटल 212 जागा आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी दिसते बघा उपरोक्त पदांपैकी 8 पदे बॅट्समन करता राखीव ठेवण्यात आलेली. मग तुम्ही म्हणशाल सर 8 पदे राखीव ठेवली मग इथे मुलींना आहे का मुलांना आहे, कॅटेगरी काय, ओबीसी एससी काही नाही मित्रांनो. बॅट्समनचे पद भरण्याचा पूर्णपणे सर्वस्व अधिकार हा त्या ठिकाणच्या भरती प्रक्रियेच्या अध्यक्षाला असतो. पूर्णपणे किती घ्यायचे काय घ्यायचे त्याला जर वाटलं मला 8 पैकी 4च घ्यायचे तरीही घेऊ शकतात. बॅट्समन ही जी भरती प्रक्रिया पूर्णपणे अधिकार त्या अध्यक्षाला असतो. लक्षात ठेवा इतरही सर्व अधिकार असतात नाही असं नाही, मात्र त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता कुठे किंवा त्याच्यावरती तुम्ही तक्रार पण याच्या संदर्भात तुम्हाला काही करता येत नाही जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ज्यांना बॅट्समनला फॉर्म भरायचा त्यांनी बिंदास फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट बॅट्समनचा अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे मी तुम्हाला सांगतो नंतर ना का बॅट्समनचा कट ऑफ कशा पद्धतीने लावला जातो. त्यानंतर पुढे बघा अजून मित्रांनो ही जाहिरात आपली आहे ती म्हणतो रायगड अलिबागची जाहिरात आहे. आणि अलिबागला बॅट्समन महत्वाची टिप महत्वाची टिप दिली त्यांनी. वरील 391 रिक्त पदांमध्ये पोलीस शिपाई बॅट्समनची 9 रिक्त पदे समाविष्ट आहे. म्हणजे कोण मुलींना आहे का मुलांना आहे, कोणत्या कॅटेगरीला आहे काय काहीच नाही. 9 पदे आहे ना म्हणजे 5 मुलांना जातील 4 मुलींना अशा पद्धतीने त्याचं ते कन्वर्ट करून टाकतील नंतरला टायमिंगला. मात्र जर ज्यांना कॉल फॉर्म भरायचे त्यांनी रायगडला पण तुम्ही फॉर्म भरू शकता. मेल फिमेलचा काही जास्त त्या ठिकाणी विषय येणार नाही कारण की भरती प्रक्रिया थोडीशी वेगळ्या पद्धतीने भरती प्रक्रिया असते. रायगडचे बघितलं असेल तुम्ही. आता या ठिकाणी ठाणे ग्रामीणचे नुकतंच जाहिरात आलेली आहे आता. आणि ठाणे ग्रामीणला सुद्धा मित्रांनो खूप दिवसानंतर बॅट्समनची जागा आलेली आहे. आणि बघा आता ठाणे ग्रामीणला बघा ठाणे ग्रामीणला त्यांनी नमूद केले 8 पद बॅट्समनचे. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला 1 पदे, ओबीसीला 2 पदे, ईडब्ल्यूएसला 1 पदे, एसीबीसीला 1 पदे आणि ओपनला 3 पदे असे एकूण 8 पदे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी कॅटेगरी दिली. आता यांनी कॅटेगरी दिली पण ते मेल आहे का फिमेल हे या ठिकाणी सांगितलेलं नाही. तर मग इकडे वरती मेल फिमेलला जागा आहेत ना, जर वरती मेल फिमेलला जागा असतील तर लक्षात ठेवायचं खाली पण ते मेल फिमेल दोघं पण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. वरती जर तुम्हाला मेल फिमेलला जनरलला जागा तुमच्या कॅटेगरीला फिमेलला जर वरती जागा असेल ज्या कॅटेगरीतील फिमेलला वरती जागा आहे जनरल जाहिरातीमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बॅट्समनसाठी जागा राहणार. आलं लक्षामध्ये. त्यानंतर हे व्हायला आपण ठाणे ग्रामीण. आता आपण पाहतोय अहमदनगरला सुद्धा टोटल 25 पद आहे आणि त्या 25 पदामध्ये 3 पद ही बॅट्समनचे. म्हणजे अहमदनगरचे खरे 22 जागांची जाहिरात आहे. 3 पद ही बॅट्समन पदांचा समावेश त्याच्यामध्ये अहमदनगरला. मग आता सपोज ते 3 कोणाचे माहित नाही तर हे 3 पद कोणाला आहे ज्या विद्यार्थ्यांना वरती आजा अज विज भजब भजक भजड विमा प्र इमाम डब्ल्यू चुकला याला जागा आहेत ना त्याच विद्यार्थ्यांना ती पदं आहेत. आलं लक्षामध्ये. त्यांना ज्यांना वरती जागा आहे त्यांना ती पदं भेटू शकतात. आलं लक्षामध्ये. हा माझा प्राथमिक अंदाज आहे मात्र तसंच असणार आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आता लातूर आहे. लातूरची जाहिरात आली. लातूरच्या टोटल जागा आहेत मला वाटतं काहीतरी
साऱ्या 44 आणि त्या 44 जागेपैकी 5 जागा ह्या पोलीस शिपाई बॅट्समनच्या त्या बाई धडधडीत मेन्शन केले का वरील नमूद अनुसूचित जातीत पोलीस शिपायाच्या टोटली 5 जागा त्या ठिकाणी आहेत असं त्यांनी सांगितले. 5 जागा ह्या पोलीस बॅट्समनच्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही पहा मित्रांनो एकदम प्रॉपरली पहा. आता इथं बघा 5 जागा मग कोणाला मग तिथं त्या जागा एससीबीसी ला आहे, ईडब्ल्यूएस ला आहे, ओपनला तर एक ओपनला आहे ती म्हणतो जागाच नाही काय तिथं तरी पण ओपनला बघा लातूरला जागा नाही तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पण शक्यतो एक काम करत चला ज्या कॅटेगरीला वरती जागा आहे ना त्यांनी फॉर्म भरले थोडंसं जास्त त्या ठिकाणी कल देत चला. लक्षामध्ये इथं भजड विमा भजला जागाच नाही त्या ठिकाणी लक्षामध्ये. ठीक आहे मी जाहीर जागा सांगतो कुठं कुठं किती जागा आहे सगळ्या जागा व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर आता पुढचं आहेत आपल्या मित्रांनो बीडला टोटल 165 जागा आणि 165 पैकी बीडला जे जागा आहेत मित्रांनो ते आहेत एक वर नमूद इमा व प्रवर्गातील रिक्त पदांपैकी एक पद बॅट्समन पदासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. एक जागा बॅट्समनला पण मात्र त्यांनी सांगितले काय इमा व म्हणजे इमावाला जागा किती मित्रांनो टोटल इमावाला एकूण टोटल जागा आहे 23 सर्वसाधारण 23 आहे. त्याच्यात एक जे पद आहे ही एक जागा कोणाला आहे मित्रांनो याला आहे बॅट्समनला एक जागा आहे तिथं म्हणजे तुम्ही इमावाला ओबीसी वाला तिथं फॉर्म भरू शकतो कारण इमा व प्रवर्गातील सांगितले त्यांनी म्हणजे ओबीसी वाला त्या ठिकाणी एक जागेसाठी बीडला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर पुढची जाहीर आहे आपल्याकडे पालघरला पाहू शकता आपण किती फॉर्म आलेले आहेत किती जागा आहेत मित्रांनो. पालघरला टोटल 59 जागा आहे आणि त्या 59 जागेमध्ये रिक्त पदांमध्ये 7 पोलीस शिपाई बॅट्समन पदांचा समावेश आहे. बॅट्समनच्या 7 जागा आहे. यांनी पण कुठली कॅटेगरी वगैरे काही सांगितलेलं नाही. मी तुम्हाला ते सगळं सांगतो असं का झाले आणि कशामुळे. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो साताऱ्याला जर तुम्ही बॅट्समनचे पद पाहिजे तर टोटल 12 बॅट्समनची पद आहेत. किती टोटल पद 12 आहेत. मग ते 12 पद कोण आहे आता साताऱ्याला ओपनला जागाच नाही साताऱ्याला. ईडब्ल्यूएस असन एसीबीसी असन इमावा असन विमाप्र असन भजड भजक भजब भज अज हे सगळे फॉर्म भरू शकतात त्या ठिकाणी काहीच अडचण नाही लक्षामध्ये. कारण तुम्हाला वरती प्रवर्गाला जागा आहे ना त्या प्रवर्गाला ज्यांना वरती जागा आहे ते खाली त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर ते तुमचं निवड झाल्यानंतर ते कोणाला किती ठरवायचं काय त्याच्यावरती ते त्याचं राहील. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा म्हणजे रत्नागिरी टोटल 149 जागा आहे आणि या 149 जागेमध्ये 5 जागा ह्या बॅट्समनला यांनी सुद्धा तसं काही सांगितलेलं नाही. पुढचा जिल्हा आहे चंद्रपूरला टोटल 137 जागा आहे आणि 137 जागेपैकी 9 पदे हे खुल्या प्रवर्गात रिक्त आहे. आता यांनी डायरेक्टली सांगितले बॅट्समनची 9 पदे हे खुल्या प्रवर्गात रिक्त आहे. खुल्या प्रवर्गाला 9 पदे रिक्त केलेले आहेत. मग इथं खुल्या प्रवर्गाला मित्रांनो 0 जागा आहेत डायरेक्ट ओपनला डायरेक्ट 0 जागा आहे. तिथं जरी ओपनला 0 जागा असतील तरी त्यांनी ते पद कशा दिलेत खुल्या प्रवर्गात दिलेत. म्हणजे लक्षात ठेवा कुठल्याच प्रकारची अडचण काहीच नाही. तुम्ही डायरेक्टली त्या कॅटेगरीचा विचार न करता डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीचा उल्लेख झाला त्या ठिकाणी तुमचे फॉर्म डायरेक्टली ओपन मधून जाऊ शकतात लक्षामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी काय होतं आपला हा बॅट्समनच्या संदर्भातली माहिती होती. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं अजून जे मेन आहे ते तुम्हाला सांगायचं राहिलं लक्ष द्या इकडं. बॅट्समन पोलीस भरतीचं सांगतो. आपल्याला 100 मार्काचा पेपर असणार आहे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे टोटल 150 होणार आहे. लक्षपूर्वक ऐका 100 प्लस आपल्याला हे बघा 100 मार्काला ग्राउंड आणि 50 मार्काला 50 मार्काचं ग्राउंड आणि 100 मार्क 150 मार्काचा आपल्याला टोटल असणार आहे. आणि जी कौशल्य चाचणी म्हणजे तुम्हाला वाद्य वाजून दाखवायचे जे वाद्य तुम्हाला आणि वाजून दाखवा आणि लक्षात ठेवा ते वाद्य काय तुम्हाला आता पूर्वी असं 15-10 मिनिटं हार्डली 2-3 मिनिटं वाजवायचे. जर त्यांना कळलं ना पहिल्याच रिंग मध्ये जर कळलं ना का याला वाजवता येते प्रॉपर वाजू शकतो तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी स्टॉप कर. हार्डली 2-3 मिनिटं वाजवलं लईच झालं तर 2-3-4 मिनिटं याच्या पुढे काही वाजवायचं नाही. कोणतंही तरी एक इन्स्ट्रुमेंटल वाद्य जर तुम्ही वाजवलं तर त्याला काही विषय नाही प्रॉपर वाजवायचे. फक्त जे वाद्य तुम्हाला प्रॉपर वाजवते त्या वाद्यावरती तुम्ही सराव करा. आता या 150 पैकी तुमचा कट ऑफ लागणार आहे बरं. 150 पैकी पूर्वी असं असायचं का तुमचा कट ऑफ लागायचा त्याच्यात कौशल्य चाचणीचे मार्क आता शक्यतो त्याच्यात कौशल्य चाचणीचे मार्क ऍड करत नाही. ती फक्त क्वालिफाय पात्रता होण्यासाठी त्याच्यात जसं चालकला बघा चालकचे मार्क इकडे काउंट होत नाही मात्र तुम्हाला 20 मार्क पाडणं गरजेचं असतं स्किल टेस्टला चालकच्या. तसंच आहे ते पण मार्क इकडे पण तुम्हाला मार्क ते असतात. जर तू कौशल्य चाचणीत पास झाला तर तुला इकडे मात्र म्हणजे तुमची खरी जी कसरत ह्या 150 मार्कावरतीच असणार आहे ग्राउंड आणि लेखीवरती. आणि दुसरी गोष्ट पेपर एकदम सिंपल आणि साधा पेपर असतो. असं नाही का बॅट्समन मग त्याच्यामध्ये सगळं वाद्याचं विचारते येईन का काय असं काही नसतं लक्षामध्ये. सिंपल साधा आपला सरळ साधा सोपा पेपर त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी का ह्या बॅट्समनच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्या बॅट्समनच्या भरती करताना भरतीचे जे निकष भरतीचे निकष हे निकष प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळे असू शकतात. प्रत्येकाला काही ते मार्क पकडू शकतात काही ते मार्क पकडणार पण नाही लक्षात ठेवा. काही 5 मिनिटं तुमचं स्किल टेस्ट घेऊ शकतात काही 2 मिनिटं घेऊ शकतात कारण का ते पूर्णपणे ते जिल्हा
जे भरती पोलीस भरती प्रक्रिया आहे ती समिती, त्या समितीला पूर्णपणे अधिकार आहे कशा पद्धतीने ती भरती प्रक्रिया राबवायची। त्याच्यामुळे लक्षात घ्या का जास्त काय होणार नाही। आता राहिला प्रश्न सर्टिफिकेटचा। जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो, ह्या सर्टिफिकेटचा प्रश्न राहिला। जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला अकॅडमीत पण भेटणार आहे। तिथं तुम्ही जर प्रॅक्टिसला गेले त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे। सर्टिफिकेटचा काही विषय नाही। मात्र सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता, फॉर्म भरू शकता, पेपर देऊ शकता, ग्राउंड देऊ शकता। ज्यावेळेस तुमची स्किल होईल त्या स्किलला तुम्हाला सर्टिफिकेट दाखवायचं। जर नसेल स्किलला, एखादा म्हणून सर मला वाजवता येते, सगळं माझं आहे परंतु माझ्याकडे सर्टिफिकेट नाही, चालते, काय अडचण नाही। तुम्ही वाजवत चांगला असाल, मार्क चांगले असेल, व्यवस्थित खरंच प्रॉपर वाजवलं तरी सर्टिफिकेट जरी नसेल तुझ्याकडे तरी काही अडचण येत नाही त्याला, म्हणजे फॉर्म तुम्ही भरू शकता। त्याच्यामुळे शक्यतो ते फॉर्म भरणं तुम्ही टाळा नाही, तर फॉर्म भरणं साधा आणि फॉर्म भरून द्या। सगळे फॉर्म ते प्रॉपरली तुम्ही भरले पाहिजेत। कारण का महत्वाचे ते का भरायचे मुलींसाठी मी का म्हणलं, कारण का मुलांना तुम्ही SRPF ला फॉर्म भरू शकता, मुलं पोलीसला फॉर्म भरू शकता, कॉन्स्टेबलला, चालकला फॉर्म भरू शकताय, कारागृहाला फॉर्म भरू शकताय, म्हणजे जेलला फॉर्म भरू शकताय, त्याच्यानंतर बँड्समनला पण फॉर्म भरू शकता, तिथं काही विषय नाही। मात्र मुलींना, ज्या मुलींकडे लायसन नाही ती मुलींना फक्त चालकला फक्त पोलीस शिपायाला फॉर्म भरते, बरोबर, पोलीस शिपायाला, आणि फार तर ते आपलं कारागृहाला, दोन्ही ते भरता आलं लक्षामध्ये। मात्र एक चान्स अजून एक फॉर्म अजून एक असं म्हणून तुम्हाला बँड्समन हे जे पद आहे मित्रांनो विद्यार्थिनींनो, हे बँड्समनला पण तुमचा फॉर्म असणं गरजेचं आहे। कारण की तुम्हाला त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्वाचं का उंचीच्या बाबतीत जे हाईट आहे त्या हाईटच्या बाबतीत बऱ्याच जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला का याला हाईट किती असते वगैरे। तर काल एक जाहिरातीमध्ये आपल्याकडून पाहण्यात गेलं तर त्यांनी 155 हाईट मुलींना त्या ठिकाणी दाखवलेली आहे। लक्षात ठेवा 152.5 हाईट आणि मुलांना 162.5। या ठिकाणी तुम्हाला अडीच सेंटीमीटर या ठिकाणी तुम्हाला हाईट मध्ये, लक्ष द्या, हाईट मध्ये तुम्हाला 2.5 सेंटीमीटरचा काय असतो मित्रांनो, 2.5 सेंटीमीटरचा काय असतो मित्रांनो तुम्हाला सूट असते त्याच्यामध्ये। मात्र 1-2 जाहिरातीमध्ये ते पूर्णपणे 155 दाखवले। त्याच्यामुळे ते नक्की खरं काय खोटं काय हे मी तुम्हाला प्रॉपरली करून तयारी केल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर सांगतो। आणि या मेळाव्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्टिफिकेट पण भेटणार आहे। म्हणजे तुम्ही जर कोर्स लावला सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचा बँड्स पोलीस भरतीचा मोफत मार्गदर्शनाचा, आता 17 तारखेला बँड्स मध्ये आहे, तुम्ही जाऊ शकता। कोणकोणते कागदपत्र लागतात, भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली, सगळं काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। लांब परगावचे जे विद्यार्थी तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला राहण्याची नाश्त्याची मोफत सोय त्या ठिकाणी केलेली। त्याचबरोबर तुमच्या खास माहितीसाठी त्या ठिकाणी जे पोलीस दलातील तज्ञ मार्गदर्शक असणार तुम्हाला मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करायला, आणि सर्टिफिकेट सरांचा कोर्सची बॅच आहे, त्या बॅचला जर तुम्ही, ही बॅच आहे सरांची, ह्या बॅचला जर तुम्ही प्रवेश घेतला, स्पेशल 1 महिन्याची बॅच आहे, तर तुम्हाला सर्टिफिकेट पण त्या ठिकाणी भेटणार आहे। लक्षामध्ये तज्ञ अनुभवी वाजवण्यात निपुण असणारे तज्ञ वाद्य 6 मार्च पासून आता बॅच चालू आहे। ह्या बॅचला जर तुम्ही प्रवेश घेतला का जी वेस्टर्न पद्धतीने म्युझिक बँड शिकवलं जातं या बॅचमध्ये, त्या बॅचमध्ये जर प्रवेश झाला तर तुम्हाला 1 महिन्यामध्ये सर्व काही शिकवलं जाणार आहे आणि सर्टिफिकेट पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या लक्षामध्ये। त्याच्यासाठी सर्वांनी प्रवेश घ्यायचा आहे। या क्रमांकावरती तुम्ही मेसेज नंबर 970477470974 याच्यावरती तुम्ही SMS करून तुम्हाला त्या ठिकाणची माहिती पूर्णपणे विचारू शकता किंवा माहिती मागवू शकता। अशा पद्धतीने पोलीस बँड्समन भरती 2024 पोलीस बँड पोलीस ठरू शकतो का निर्णायक, या संदर्भातला हा जो महत्त्वाचा लेक्चर व्हिडिओ होता। याच्यामध्ये आपण बँड्समनच्या कुठलं, आता काही जिल्ह्यांच्या जागा राहिल्या पण असतील माझ्याकडून द्यायला, मी 10-12 जिल्ह्याच्या दाखवलं तुम्हाला, काय अजून असेल तर राहिले असतील 1-2-3 जिल्ह्याच्या, प्रत्येक कोणकोणत्या जिल्ह्याला जागा आल्या, किती जागा आहेत ते पण सांगितले। त्याचबरोबर सर्टिफिकेट लागतं का संपूर्ण माहिती, सर्टिफिकेट जरी नसलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। मात्र ज्यावेळेस तुम्हाला स्किल टेस्ट आहे त्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट जर दाखवलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो, बाकी दुसरं काही नाही। सर्टिफिकेट त्यावेळेस पण जरी तुम्हाला नसलं तुमच्याकडे तरी काही अडचण येत नाही। मात्र जर वाजवता योग्य पद्धतीने येत असेल तर तुम्ही पास होता, आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल जर तुम्हाला वाजवता येत नसेल तरी तुम्ही अपात्र। म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्व तुमच्या सर्टिफिकेटपेक्षा बी तुमच्या स्किलला सर्वात जास्त महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर। मुलींना बँड्स मध्ये संधी गरजेची, मुली तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता, अतिशय महत्त्वाचं आहे। सगळं पाहिलं, त्याच्यामुळे जेवढ्या काही गोष्टी होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता तुमच्या क्लिअर केलेल्या आहे। त्याच्यामुळे बँड्समनच्या बाबतीत आता कोणाची काही शंका अडचण राहणार नाही। आणि जर काही शंका अडचण असेल तर मी जे सरांचे नंबर दिलेले आहेत, जे रुपनवर सरांचे बारामती अकॅडमीचे, त्याच्यावरती मेसेज करा, त्याच्यावरती तुम्हाला काही विचारपूस करायची असेल तर करा। बँड्समन संदर्भात आता मला कॉल आणि SMS करू नका। जे तुम्हाला माहिती दिली ती सगळी तुम्ही आता तुमच्या पद्धतीने व्यवस्थित डबल टिबल व्हिडिओ पहा, प्रॉपरली समजून घ्या। आणि जरी काही अडचण आली तुम्हाला त्या व्हिडिओच्या संदर्भात तर हे जे नंबर आहे तुमच्या समोर, ह्या नंबरला तुम्ही काय करा, संपर्क करा। ह्या नंबरवर तुमच्या शंकाचं निरसन बँड्समनसाठी स्पेशली पूर्णपणे होऊन जाईल। ओके, ठीक आहे,
चालतंय मित्रांनो, थांबूया आता आपण या ठिकाणी. मी तुमची रजा घेतो. भेटूया परत नवीन व्हिडिओ, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.